नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. राज्य शासनाने अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करावे, शंकरराव वानखेडे. अन्यथा मे 20 रोजी मुंबईत भव्य आंदोलनांचा इशारा. नागपूर सकल मातंग समाज संघटना महाराष्ट्राच्या वतीने परिषद घेऊन पत्रकारांना सांगितले की सर्वोच्च न्यायालयाच्या 1 ऑगस्ट 2024च्या निर्णयानुसार महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करावे व अनुसूचित जातीतील वंचित घटकांना त्यांच्या हक्काचे प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी सकल मातंग समाज संघटनेचे अध्यक्ष शंकरराव वानखेडे यांनी पत्रकार परिषदेत केली. अनुसूचित जातीमध्ये 59 जातींचा समावेश आहे. अनुसूचित जातीला 13% आरक्षण लागू आहे. आरक्षण लागू झाले तेव्हापासून अनुसूचित जातीतील विशिष्ट जातीचेच लोक त्याचा लाभ घेत आहे. त्यामुळे अनुसूचित जातीमधील मांग, मातंग, मांग गारुडी, चांभार, लोड, सुदर्शन वाल्मिकी, खाटीक, बुरड, डक्कलवार, मेहकर आदी जातींना 1% आरक्षणाचा लाभ झालेला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पंजाब, हरियाणा, तेलंगणामध्ये अनुसूचित जातीचे वर्गीकरण करून वंचित जातींना आरक्षणाचा लाभ मिळवून देण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारनेही वंचित जातींचा इम्पेरिकल डाटा गोळा करून त्याचे विश्लेषण करून वंचित घटकांना आरक्षणाचा लाभ द्यावा. अन्यथा मे 20 रोजी मुंबईत भव्य आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. पत्रपरिषदेला शंकरराव वानखेडे, अरविंद डोंगरे, रामसिंग लोंढे, कृष्णा कांबळे, प्रभुदास तायवाडे आदी उपस्थित होते. नेशनल हेड राजेश खसेची रिपोर्ट. संविधानिक पद्धति से हमको जो मिलता है वो हमें मिलना चाहिए. जाति न्याय जनगणना के अनुसार जो जाति की ज्यादा है उसमें ज्यादा तो हम जो जिसमें आते हैं कर्मकार है, मातंग है, तो ऐसा प्रकार तो होना चाहिए. हमारे ऊपर एक प्रकार की जो अन्याय हुआ, जो अभी तक हमारे जो संख्या बताएगी वो हम सेकंड नंबर पे थे, तो आप तीसरे नंबर पे कर दिया पार्टी में. तो ये जो कर रहे, ये जो हुआ है उनको वाला पिछले वक्त का जनगणना वो पूरा झूठ है. और वो उसकी वजह से हम लोग सेकंड नंबर पर रहते हुए हमको तीसरे नंबर पर कर दिए कि फिर से जाति गणना होना चाहिए, उसके अनुसार हमको आरक्षण देना चाहिए, जिसकी वजह से सभी समाज को जो वंचित रह गए, जिनको अभी कीमत नहीं मिला, उस सभी समाज को न्याय मिलेगा और सभी समाज आगे बढ़ने के लिए विकास होने के लिए उसको चांस मिलेगा.